रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे. स्वागत. प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. सुंदर आणि मोठा अनयूज अनटच असणारा 3BHKचा फ्लॅट आहे. बाल्कनीमधनं बाकी व्ह्यू बघितलं तर सुंदर आहे. क्रिक व्ह्यू असणारा हा फ्लॅट आहे. खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा क्रिक तुम्हाला तुमच्या घराच्या बाल्कनीमधनं दिसतो. आणि बाल्कनी जरी बघितली तर बाल्कनी काही छोटी मोठी नाही. चांगले 4 लोक ह्या साईडला, 4 लोक ह्या साईडला बसतील अशी एवढी मोठी तुम्हाला बाल्कनी आहे. समोर मात्र फ्लॅट येणार आहे. समोरची जी बिल्डिंग आहे इथे मात्र फ्लॅट येणार आहे. हा मी नाकारत नाही, पण ह्या साईडला जर बघितलं तर मात्र सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा व्ह्यू हा मात्र तुमचा नक्की असणार आहे. अशाच पद्धतीचा हा खरं तर 3BHKचा फ्लॅट आहे. नवा कोरा अनयूज अनटच असणारा, कोलशेत रोडवरती, ठाणा स्टेशनपासून 7 किलोमीटर अंतरावरती सगळ्या ॲम्युनिटीज असणारं एक कॉम्प्लेक्स आहे आणि तिथेच हा 3BHKचा फ्लॅट आहे. फ्लॅट बिलकुल वापरलेला नाही आहे किंवा काहीच नाही आहे. आणि जर समजा बाहेर आपण याची वास्तू जर चेक करायची म्हटलं, बाहेर जाताना नॉर्थ वेस्ट असणारा हा फ्लॅट असेल. आणि बाहेर आल्यानंतर तुम्ही बघू शकता 1, 2 आणि 3 अशा टोटल 3 लिफ्ट आहे आणि 4 फ्लॅट आहेत. जर तुम्ही 4 फ्लॅटच्या मधला लॉबी जर बघितली तर मला असं वाटतं 4 फ्लॅटमधली लॉबी मात्र खूप मोठी आणि खूप प्रशस्त ही लॉबी असणार आहे. लिफ्ट पण खूप फास्ट आहे. 40 माळ्याची बिल्डिंग आहे. आपला फ्लॅट बाकी 39व्या माळ्या 39 फ्लोअरचा हा फ्लॅट असणार आहे. सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा व्ह्यू असणार आहे. आणि ज्यावेळेला तुम्ही आतमध्ये एंट्री करणार आहात त्यावेळेला तुम्ही जर बघितलं आणि सगळं 39 फ्लोअर असल्याकारणाने इथं रिफ्युजी एरिया आहे. आणि रिफ्युजी एरिया बाकी खूप मोठा आणि प्रशस्त नक्की असणार आहे. आणि रिफ्युजीतनं ज्यावेळेला आपण बाहेर येणार आहोत ते रिफ्युजीतनं तुम्ही बाहेर आल्यानंतर तुम्ही इकडला क्रिक व्ह्यू म्हणा किंवा हे हिरनंदानी इस्टेट, मॅडोज, हिरनंदानी इस्टेट तुम्हाला प्रॉपरली असं सुंदर आणि चांगल्या पद्धती पिक्चरमध्ये दिसतं असं बाकी इकडनं दिसते. हे एअरफोर्स स्टेशन वगैरे तुम्हाला सगळं पद्धतशीर आणि चांगलं सुंदर दिसते. अशा पद्धतीचा हा एक इकडनं हवाई रिफ्युजी फ्लॅटला मात्र खूप आहे. आणि रिफ्युजी फ्लॅट हा मोकळाच असतो. तर तुम्ही सकाळचं थोडं फिरणं जर घ्यायचं असेल तर त्या पद्धतीचं तुम्ही तिकडून घेऊ शकता. आतमध्ये ज्यावेळेला एंट्री करतो त्यावेळेला फ्लॅटचं लेआउट असं आहे. आतमध्ये आल्यानंतर तुम्ही इमिडिएटली इथे आलात तर तुम्हाला शिवरॅक किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीनं काय करायचं ते एवढ्या जागेमध्ये करू शकता. त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण इकडे येणार आहोत त्यावेळेला तुम्हाला असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा हॉल बाकी मिळणार आहे. असा सुंदर आणि हॉल आहे. आणि हॉलच्या नंतर जर तुम्ही बघितले तर सुंदर आणि मोठी अशी बाल्कनी बाकी खरंच मोठी आणि चांगली आहे. आणि बाल्कनीत उभं राहिलं तर मग मात्र तुम्हाला काल्हेर, कशेळी किंवा भिवंडी वगैरे हे सगळं तुम्हाला सुंदर आणि चांगलं मस्त तुम्हाला तुमच्या घरामधनं नक्की दिसतं. ह्या हॉलमधनं ज्यावेळेला आपण ह्या साईडला जाणार आहोत त्यावेळेला तुम्ही ह्या साईडला इथं आल्यानंतर तुम्हाला डायनिंगची जागा आहे खूप मोठी आणि चांगली. आणि इथं बेडरूमचे लेआउट असं आहे की ह्या साईडला एक सिंगल बेडरूम आहे. बाकीचे दोन बेडरूम तुम्हाला ह्या साईडला मिळतील. तर पहिला बेडरूम आपण इकडला बघू. इकडे ह्या बेडरूमला आल्यानंतर तुम्हाला बेड वगैरे सगळं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं लावायला जागा आहे. आणि इकडनं ह्या खिडकीतनं जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला मात्र ह्या बेडरूममधनं पण तुम्हाला क्रिक तुमचा पद्धतशीर आणि चांगला सुंदर तुम्हाला तुमच्या घरामधनं दिसणार. ही समोर बिल्डिंग येणार आहे, पण हे मी खोटं काही सांगत नाही, सत्य आहे ते बरोबर आहे. पण नंतर इकडे जर आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट नवं कोरं अनयूज अनटच तुम्हाला मिळतं, जे ह्या साईडला असणार आहे. जॅगवारचं प्लंबिंग केलेलं आहे. आणि ज्यावेळेला आपण याच्यामधनं बाहेर येणार आहोत त्यावेळेला तुमचा परत हा हॉल क्रॉस करून आपण पुढे जाणार आहोत. ह्या साईडला तुम्हाला बाल्कनी वगैरे ते मी सगळं दाखवलं. इथं आल्यानंतर तुम्हाला इथं परत सुंदर आणि मोठं असं चांगल्या पद्धतीचं किचन आहे, जिथे 2 प्लॅटफॉर्म असणार आहे. किचन असणार आहे. किचनला परत सगळ्यात मोठी ड्राय बाल्कनी मात्र तुम्हाला मिळणार आहे, जिथे तुम्ही वॉशिंग मशीन आणि कपड्यांचं सगळं व्यवस्थित लावू शकता. सकाळचं ऊन तुम्हाला मात्र हे कपडे सुकवण्यासाठी कामाला नक्की येणार आहे. अशा पद्धतीचा हा किचन होता. किचनच्या नंतर ज्यावेळेला आपण किचनच्या बाहेर येणार आहोत त्यावेळेला बाहेर आल्यानंतर तुम्हाला इथे परत एक मोठं प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीचं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट असणार आहे, जे जॅगवारचं फिटिंग केलेलं असणार आहे. हे मोठं बाथरूम आहे. अशा पद्धतीचा आहे. हा नवा कोरा अनयूज अनटच असणारा लेटेस्ट पोझिशन घेतलेला फ्लॅट असणार आहे. याच्यात आत्ताच बिल्डरचे चार्जेस वगैरे सगळे पे केलेले आहेत. आपण इकडे आल्यानंतर तुम्हाला हा बेडरूम आहे. हा बेडरूम पण खूप परत तुम्हाला चांगला मोठा आणि चांगला प्रशस्त असणार आहे. आणि याच्यातनं जरी तुम्ही बघितलं तर तुम्हाला मात्र हे समोरची बिल्डिंग तयार होईल त्यावेळेला ही बिल्डिंग दिसणार आहे. क्रॉस बघितलं तर मग मात्र तुम्हाला क्रिक वगैरे तुम्हाला चांगल्या पद्धतीचं दिसायला मिळेल. अशा पद्धतीचा हा बेडरूम आहे. आणि तुम्हाला ह्या फ्लॅटमध्ये जवळजवळ 4 ते 5 AC असणार आहेत, ज्या हिताची कंपनीच्या आहेत आणि त्या लावून दिलेल्या आहेत. त्या पद्धतीचं तुम्हाला एकदम नवा कोरा त्याही वापरायला नक्की मिळतील. नंतर पुढे आपण येतो. पुढे आल्यानंतर इथं तुम्हाला हे शेवटचं बेडरूम आहे. ह्याच्यात जर तुम्ही बघितलं तर इथं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट हेही मोठं आणि चांगलं मस्त आहे. हे पण मोठंच आहे. त्याचं जर सगळं बघितलं आपण व्यवस्थित तर. आणि त्याच्यानंतर इकडे आलात ते इथे आल्यानंतर मात्र हे तुम्ही ह्या साईडला आलात तर हे शेवटचं बेडरूम आहे.
त्या शेवटच्या बेडरूमला तुम्ही बघितलं तर तुम्हाला मग मात्र इथं असं मोठं कपाट बनवण्यासाठी जागा आहे आणि कपाटाच्या ह्या साईडला आपण आलो तर इथं तुम्हाला एक चांगलं बेड वगैरे सगळं सुसज्ज लावता येईल अशी जागा आहे. त्याच्यात पण हिताची कंपनीची AC मात्र दिली गेलेली आहे. कोलशेत रोडला इथे जर तुम्ही बघितलं बँक, ATM, PTM, स्कूल, शाळा, हे ते खाणं पिणं, हॉटेल बिटेल सगळं तुम्हाला इथं आजूबाजूला सगळ्याच गोष्टी मिळणार आहे. राहायला प्रश्न याच्या आतमध्ये गार्डनिंग, स्विमिंग पूल हे ते सगळ्या गोष्टींचं इथे पण ऑलरेडी चांगल्या पद्धतीची सोय दिली गेलेली आहे. हा जो फ्लॅट आहे नवा कोरा अनयूज अनटच लेटेस्ट पोझिशन घेतलेला फ्लॅट आहे. त्याच्यामुळे सगळे चार्जेस वगैरे भरलेले आहेत. अशाच पद्धतीचा जर कोरा नवा अनयूज अनटच आणि बाल्कनी सहित असणारा फ्लॅट जर पाहिजे असेल कोणाला 3 BHK तर हा फ्लॅट आपल्याकडे उपलब्ध आहे आणि याची जी किंमत आहे ती 2,10,00,000 रुपये निगोशिएबल असणारी किंमत आहे. हायर फ्लोअरचा फ्लॅट पाहिजे, बाल्कनी पण पाहिजे, नवा कोरा पण पाहिजे तर त्या सगळ्या मंडळींसाठी मला असं वाटतं हा एक ऑप्शन आपल्याकडे उपलब्ध कोलशेत रोडवरती उपलब्ध आहे. मी असेच नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं दाखवण्याचा रोज आपल्याला कार्यक्रम चाललेला आहे. जर तुम्हाला जर अशा काही गोष्टी आवडत असतील का घ्यायच्या असतील तर तुम्ही आम्हाला फोन करा. हा फ्लॅट तुम्हाला दाखवण्यात येईल. आणि तुमच्या सगळ्यांचे परत धन्यवाद कारण की तुम्ही आम्हाला बघताय रोज, आम्हाला सबस्क्रायबर्स पण करताय आणि तुमच्या ह्या सगळ्या गोष्टींमुळेच मला असं वाटतं माझ्या आतमध्ये एक वेगळा चांगलं वाईब्स येतात आणि मी त्याच्यामुळे मी चांगलं काम करण्याचा नेहमी प्रयत्न करतो. असंच आमच्यावरती प्रेम राहू द्या. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.